नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाची आन्सर की आलेली आहे. त्यानंतर आपला निकाल देखील लागलेला आहे. हा निकाल त्यांनी जो लावलेला आहे तो रॉ स्कोअर आणि नॉर्मलायझेशन नंतर किती स्कोअर झालेला आहे ही संपूर्ण लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. परंतु या लिस्टमध्ये त्यांनी रँक वाईज माहिती दिलेली नव्हती. आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सदरील पीडीएफ मध्ये चेंजेस करून म्हणजेच सॉर्ट केलेला आहे. कशा पद्धतीने केलेला आहे? जो हायेस्ट रँक वाला आहे असा विद्यार्थी एकदम वर येणार आहे टॉप रँकला, आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी मार्क्स वाले. तर हे मार्क्स आपण कोणते ग्राह्य धरलेले आहेत? मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. काल आपण एक पीडीएफ दिलेली होती, यामध्ये काही विद्यार्थी मिसिंग होते, काही विद्यार्थ्याचे मार्क दाखवत नव्हतं. त्यामध्ये आपण बदल करून ही नवीन पीडीएफ ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. त्यामुळे आपल्याला ही पीडीएफ बघायची असेल तर ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणाहून आपण ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. यामध्ये आपल्याला रँक दिसणार आहे, म्हणजे नवीन जे की आपले नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स वाढलेले किंवा कमी झालेले आहेत त्यानुसार आपण रँक या ठिकाणी दाखवलेली आहे. या पीडीएफ मध्ये रँक, त्यानंतर सिरियल नंबर जो की आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या म्हणजे वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पीडीएफ नुसार आपला सिरियल नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर रोल नंबर आहे, त्यानंतर ऍप्लिकंटचं नाव आहे, मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे काही प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आपलं जे रॉ स्कोअर आहे ते दाखवलेलं आहे, प्रोरेटेड स्कोअर आहे, त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. या मार्क्स नुसार आपली रँक आपल्याला या पीडीएफ मध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण अशाच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो, ही जी लिस्ट आहे यामध्ये एकूण 10,000 विद्यार्थी आपण समाविष्ट केलेले आहेत. आपण ही पीडीएफ डाउनलोड करून बघू शकता आणि आपले नाव यामध्ये आहे किंवा नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले मार्क्स संकेतस्थळावरील पीडीएफ आणि या पीडीएफ मध्ये काही तफावत आली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण चेंज करून दुसरी पीडीएफ अपलोड करूया.